चला आठवा आता. पण दिगू कुठे आहे? रमाई हा काय आलोच. अगं बाई तू कधी आलास? मला कळलंच नाही. रमाई तुम्ही तिघी तर साक्षात लक्ष्मी स्वरूप दिसताय. पण एकटी सकूच अशी का? आजच्या दिवशी हिने दागिने घालायला नकोत का रमाई? अहो राहू देत. अरे आता आता काय सांगू मी तुला? रमाई तू सांग ना तिला दागिने घाल म्हणून. तसंही दागिने तुझ्याच तिजोरीत असतात की नाही? जे घडलंय त्यामुळे कदाचित संकोच वाटत असेल तिला, पण तू सांगितलंस तर कोण ऐकणार नाही. काय सखू? खरंच नको. म्हणजे माझ्या बरोबर पूजेला असंच बसायचंय का तुला? रमाई तुला चालणार आहे? तुझी गृहलक्ष्मी लक्ष्मी पूजनाला दागिने न घालताच बसलेली चालणार आहे? घ्या बघितलंस ना सखू, मी हेच सांगत होते तुला की बाई दागिने घाल दागिने घाल, नाहीतर तुझा हा विष्णू रागवेल. बघ रागावला की नाही. अगं तिजोरीही कमी पडेल इतके दागिने आहेत आपल्याकडे, पण हे दागिनेच घालायला मागत नाही. दागिने द्यायला गेले तर नको सासूबाई असंच चालू असतं. चला आता नवऱ्यानं सांगितलंय ना, 4 दागिने घाल अंगावर. चल ग चल ये, छान छान दागिने घालायचे आता. शाणी ना तू. ये ये. सखू सगळी तयारी कशी मनापासून आणि अगदी छान करते नाही? तांदळाची लक्ष्मी काढून तिला नटवणं आपण कधी केलं नव्हतं. आधी तिने सरस्वती रेखली होती आणि आज लक्ष्मी. लहान आहे पण गुणी आहे सखू. हे तू पण मान्य करशील यमुनाताई? हो खरंय अगदी. दागिने हवेत तुला? नवऱ्याला भुरळ घालून त्याच्या आडून दागिने मागतेस? बैल झालाय त्याचा. बुगू बुगू करतो तो. सगळं दागिने ते सांगतोय. तुझ्या आईने तरी कधी खऱ्या सोन्याचे दागिने घातलेत का ग? घालणं सोड, पाहिले तरी आहेत का ग? मग तुझ्यासारख्या भिकारडीला दागिने देऊन माझे दागिने विटाळू? सोन्याचा फुटका मणी देणार नाही मी तुला. कोंडीत सापडलीये म्हणून तुला अंगणातनं घरात घेतलं. पण हे 4 दिवसाचं चांदण आहे ग, विसरू नकोस. घटका घेतल्यात ना मोजायला. बाबाजींच्या मठात जायची घटका पळापळानं जवळ येते. लक्षात आहे ना? तेव्हा एकही दागिना तुला मिळणार नाही. आणि मी तुला दागिने दिले नाहीत असं तुझ्या तोंडातून बाहेर आलं ना, तर बघ तुझं काय करते ते मी. आता हसऱ्या तोंडानं बाहेर जायचं आणि बाहेर गेल्यावर दिगूला जे काही सांगायचं ना ते तुझं तू सांगायचं. माझ्यावर किटाळ आणलंस ना तो फोडून काढीन तुला. चल निघ. विठुऱ्या काय रे अशी परीक्षा घेतोयस माझी? ते काय सांगू आता आहोंना? काय अशी बख्खासारखी काय उभी आहेस? जा ना. मोज आता फक्त खटका मोज सकू. हे काय? तू अजून दागिने घातलेच नाहीत? काय झालं?
रमाई काय झालं काय? ही अजून अशीच कशी? अरे मला काय धारेवर धरतोस दिगू? आपली सखू इतर 4 चौघींसारखी आहे का? तिच्यात जगावेगळे गुण आहेत, बघतोच ना आपण. सकाळी दिवे, आता लक्ष्मी. साधं काम नाही बाबा हे. पण काय झालं काय? अरे हिला मी तिजोरी समोर उभी केली, म्हंटल तुला जे दागिने आवडतायत ते घे आणि घाल. तरी आपली तशीच उभी. मी विचारलं तिला, तुला काही संकोच वाटतोय का? मी देते दागिने. मी दागिने द्यायला गेले तरी नाहीच म्हणते. अरे गाय बैल असेल ना तर न विचारता घुंगुरमाळा झूल घालता येते. पण आपल्याला तिच्या मनाचाही विचार करायला हवा ना. मी ठीक तिला दागिने देईन, पण तिला आवडायला पण पाहिजे ना. सखू, रमाई दागिने देत होती तरी तू ऐकलं नाहीस? हे काय वागणं? अगं लक्ष्मीच्या पूजेला बसायचं तर 4 दागिने नकोत का अंगावर? अशी का वागतेस तू? सगळ्या आनंदावर बोळा फिरवायचा आहे का तुला? आता असा रडका सुटकी चेहरा घेऊन माझ्या बरोबर पूजेला बसायचंय का? मी जर खरं सांगितलं तर सासूबाई उमाई आपण तुरुंगात ताडते. आता काय करू रे मी विठुराया? अगं सखू बोल, काहीतरी बोल. आता नुसती जमीन बघत बसणार आहेस की काही बोलणार आहेस तू? अरे बोलायला तोंड कुठं आहे? करताना मनमानी करायची आणि नंतर असं घाबरल्याचा आव्हानायचा. पदरात चूक घ्यायला सुद्धा अक्कल लागते. येऊ का? झालं का लक्ष्मी पूजन? नाही, मी प्रसाद घ्यायला आले आणि वत्सलेच्या हातचा फराळ हवाय मला. काय ग, कानोले नेहमीप्रमाणे केलेस ना तू? हो केली की. हा. आणि हे काय, तुम्ही सगळे गृहलक्ष्मीला घेराव घालून का उभे आहात? हे काय बघतेय मी? तुम्ही सगळ्या गौरी सारख्या नटलात आणि सखूला भुंड्या गळाची ठेवली. हिला काय करायचंय? नको त्या उचापत्या करायला नको तेव्हा येते. काय ग मनोरमे, तुम्ही सगळ्या नव्या नवरी सारख्या नटला आहात आणि नव्या नवरीला लंकेची पार्वती करून ठेवलीये. अगो बाई, समजलं. म्हणजे सखूचे दागिने खोटे निघालेत म्हणून तिला शिक्षा आहे की काय? अगं सर्वांची काही काय बोलतेस? शिक्षा वगैरे काही दिलेली नाहीये. तू कोण उत्तर देणारी ग? तुझ्याशी मी नाही बोलत आहे, तुझ्या आईशी बोलते आहे. तू माझ्याशी वाद घालतेस? आज लक्ष्मी पूजनच्या दिवशी तू घरी हवी होतीस तुझ्या. तू इथे माहेरी काय उचापती करतेस? तू बोल ग मनोरमे, सखूला दागिने का नाही आहेत? नाही म्हणजे तुझ्याच्याने होत नसेल तर मी माझे दागिने तिच्या गळ्यात घालते. गृहलक्ष्मीच्या गळ्यात दागिना हवाच हो. सखू, मी तुला दागिने देते, ते घाल आणि पूजेला बस. अहो नको आजी, ही शिक्षा नाहीये. अहो सासूबाईंनी ना मला तिजोरी समोर उभं केलं होतं. म्हणाले की तुला हवे ते दागिने घे, पण उलट मीच नको म्हणाले. तुम्ही सासूबाईंना बोल नका लावू, मी मनापासून सांगते. माझं भाग्य मोठं म्हणून मला इतकी प्रेमळ सासू मिळाली. घरातले सगळेच मला जीव लावतात, माझी काळजी घेतात. सासूबाईंनीच कशाला, पाहुणी पण आग्रह केला दागिने घालायचा.
पण मीच विचार करून एक संकल्प केला की जोपर्यंत माझे खरे दागिने मिळत नाही तोपर्यंत मी दागिने घालणार नाही. सखू, वा वा, याला म्हणता स्वाभिमानी लेक आणि मानी सून. वा, इतक्या लहान वयात इतकं शहाणपण आणि समजूत. देव तुझं भलं करेल. दिगू, तू भाग्याचा म्हणायचास. अशी बायको मिळाली तुला. अगं सखू, तुझ्या संकल्पाचं कौतुक आहेच ग, पण आज मोठा सण आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गृहलक्ष्मीच्या अंगावर दागिने हे हवेच हो. हो आजी, माझा खरा दागिना तर माझे कुंकू आहे, माझं सौभाग्य आहे हो. अच्छे, ही सखू आहे ना, महामायेच्या बारशाच्या घोगऱ्या खाऊन मोकळी झालीये. हिच्या पाचावर हिचं 6वं दान. बरी जिरली. जसं गोड बोलते आणि दिगू विरघळतो. मोठी वस्ताद आहे ही सखू. मनोरमे, दृष्ट काढो पोरीची. हो, तुझी सून फार गुणाची आहे ग. 4 जणींसारखी नाही आहे ती. अशी समज भारी दुर्मिळ हो. मी तुला सांगते, ही एक दिवस तुझ्या घराण्याचं नाव काढणार बघ. अगदी योग्य बोललीस तू सर्वाची. लहान आहे पण समंजस आहे सखू. सखू, मी तुझ्या संकल्पाचा मान राखतो. अगं पण आज लक्ष्मीपूजनाचा दिवस, अंगावर दागिना हवाच. म्हणून तू माझा हा गोप घालूनच लक्ष्मीपूजेला बस. नको नको, तू जोवर हा दागिना घालणार नाहीस तोवर आपण पूजेला बसायचं नाही. एरवी म्हणत असतेस ना की नवरा बायकोने सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या वाटून घ्यायच्या असतात. मग असंच समज. वा, छान. दुसऱ्यांकडनं वाहवा मिळवण्याची हातोटी चांगली आहे. आता संकल्प मोडलेला चालतो का तुला? अरे नाही, म्हणजे बघ ना दिगू, किती खोडसाळ आहे. मला खोट्यात पाडलं ना. आता थांबा, आले मी दागिने घेऊन. हं, दिगू बाळा, तुझं तर कौतुकच आहे. हा, दोघांनी कुठेही कसर ठेवली नाही. एकमेकांचा तुम्ही मान राखलात. खरे लक्ष्मी नारायण शोभतात आज. गुणी बायकोचा असा आदर ठेवून नवऱ्याने बायकोचं कौतुक करायलाच हवं. तुझी शालीनता आणि कर्तव्य बघून तुझ्या वडिलांची म्हणजे श्रीधरची फार आठवण आली आज. आता मी सांगते तेवढंच ऐका. म्हणजे श्रीधरचं नाव काढल्यावर तुझा तीळ पापड झाला की काय? छे छे, अहो मी जुनी जळमट स्वच्छ करते आणि दिवाळीत त्याला कुरवाळत नाही बसत. माझं ऐका असं म्हटलं कारण मी दागिने आणलेत. मला माझ्या सुनेला दागिने घालू द्या, म्हणजे नंतर लक्ष्मीपूजन करता येईल. हो ना सखूबाळ? ये यमुने, धर जरा असं दे. हा ये.
बरं का सखू, मी तुला माझ्या अनुभवाचे बोल सांगते. लक्ष्मी पूजन झालं की बाकीचे दागिने तू मनोरमेला दे, पण दिगूचा गोप मात्र त्याला देऊ नको हो. आता त्याला म्हणावं, हा गोप आता माझाच झालाय, तेव्हा पाडव्याला वेगळा दागिना ओवाळणी म्हणून हवाय मला. आणि दिगू, तू सुद्धा या एका दागिन्यावर भागू नकोस हा. वा वा, असं कसं भागवीन? अर्थात पाडव्याची भेट वेगळीच देणार. पाडव्याची भेट मीही देणार आहे माझ्या लाडक्या सुनेला. काय सखू, आवडेल ना? या घरातली तुझी पहिली आणि शेवटची दिवाळी आहे. दिवाळी संपल्यानंतर लगेच तुझी रवानगी बाबाजींच्या मठात होणार आहे. अगदी वाजत गाजत तुला पाठवते. हे काय, तू इथे काय करतेस? काही कामं नाहीत का आत? काकू आतमध्ये एकटीच काम करते, जा तिला जाऊन मदत कर जा. ती एकटीच राब राब राबते आतमध्ये. चल जा. हे काय, माझी वाट अडवतेस? अपशकुन करतेस? तुला दिसत नाही का मी बाहेर चाललोय ते? चल जा. हो, जाऊ नका हे सांगण्यासाठीच तर तुमची वाट अडवते. सासरे काका, तुम्ही मला वडिलांचा मान आहात, म्हणून हात जोडून विनंती करते हो. हे चिमुरडे, काय नाटकं चालली आहेत ग? हे बघ, मी आता एक अतिशय महत्वाच्या आणि शुभ कामासाठी निघालोय. चल. आओ सासरे काका, सासरे काका तुम्ही जाऊ नका. घरातली लक्ष्मी पूजनाच्या शुभ दिवशी बाहेर नेऊ नका हो. तुम्ही पूजा करताना फूल ठेवून हळूच मोर उचलली, ते पाहिलंय मी. तीच मोर घेऊन चाललाय ना? हो, घरची लक्ष्मी होती. अगं रमाई, नेमक्या वेळेला सर्वाची आली आणि तुलाच बोल लावायला लागली. मला नाही आवडलं ती. आपल्या घरची मूठ झाकली राहायला हवी आणि वाद वाढायला नको, म्हणून मी तो गोप सकूच्या गळ्यात घातला. अरे दिगू, मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळणार नाही का? अरे त्यासाठी बोलावलं नाहीच आहे मी तुला. पूजा आवरून घ्यायची आहे. म्हटलं तुझं जेवण झालं असेल तर पूजा आवरून घेऊ. तू जेवलास ना? हो, मी जेवलो, पण होऊ देत ना तुमची जेवण, मग आवरू आपण. नाही, नको. मला आता कुठलाही धोका पत्करायचा नाहीये. दागिने मोहरा सगळं बाहेर आहे. अगं रमाई, ते सगळं घरातच तर आहे. अरे बाबा, बाहेरच्यांची नाही, घरातल्या चोरांचीच मला जास्त भीती वाटते. म्हणजे आता काय तुला वेगळी फोड करून सांगायला हवं? तुझा काका, त्यांचं कर्तृत्व ठाऊक आहे ना तुला? पूजेत सोनं आहे, मोहरा, रुक्के आहेत.
खरोखरची सुवर्ण संधी ते गमावणार नाहीत. आणि भाऊजींनी काही हातचलाख केली तर फार मोठा भुर्दंड भोगावा लागेल आपल्याला. त्यापेक्षा नको, पूजा आवरूनच घेऊया. उगाच विषाची परीक्षा नको. चल, ऐवज तिजोरीत जाऊ दे. हा चल. घरची लक्ष्मी म्हणजे हे घर माझं आहे, मालक आहे मी या घरचा, आणि मी मला हवं ते करीन. आणि मला अडवणारे तू कोण ग? एक गोष्ट नीट लक्षात ठेव, मी सासरा आहे तुझा, तोंड सांभाळून बोलायचं. मी तुमचा आदरच करते, पण तुम्ही पूजा करत असताना फूल ठेवून हळूच मोरा उचलताना मी पाहिले. सगळं वेगवेगळ्या ताटात ठेव. हा, एका ताटात निर्वाल्य राहू दे आणि एका ताटात दागिने रुके सगळं ठेव. हा हा, दे, मोजते मी. हे काय, असं कसं झालं? काय झालं नाही? अरे मी मोजून ठेवल्या होत्या मोहऱ्या, एक कमी आहे मोहर. थांब, परत मोजते. काहीतरीच काय बोलतेस तू? हा, मी कधी काय केलंय? खोटारडी आहेस तू आणि मला धमकवतेस तू. कोण आहेस, कोण का तू? हे बघ, वहिनीने तुला अजून सून म्हणून सुद्धा स्वीकारलेलं नाहीये. तुझ्या बापाने ते खोटे दागिने दिले ना, म्हणून तुला तिथे अंगणात ठेवलं होतं, कळलं का? आणि तू काय मला सांगतेस लक्ष्मीच्या गोष्टी, माझी वाट अडवतेस. माझा अपमान करण्या इतपत तू मोठी झालेली नाहीयेस. चल, सोड माझी वाट, चल. हो सासरे काका, तमाशा नकोय मला इथे. मला जाऊ दे, जाऊ दे मला. सासरे काका, तुम्ही घरातली मोर घेऊन जाऊ नका, मी विनंती करते.